28 वय होतं. आता 30 वय आता. हा आई मला सांगा, इथं आल्या वेळे 28 वर्ष होतं 28 वर्ष आणि आता 30 वर्ष आहे 30 तुमचं. वर्ष झालं. 30 वर्ष आहे तुम्हाला? हो, 30 फक्त 30 वर्ष आहे तुम्हाला? 30 आणि 28 किती झालं? हा, 58 58 आता वर्ष, मला. 58 आता मला बरोबर. म्हणजे 28 वर्ष त्यावेळी होतं तुमची, आला त्यावेळेला. इथं आल्यावेळी इथं येऊन तुम्हाला 30 वर्ष झाले. हा. हा, म्हणजे 58 वर्षाचे तुम्ही आहात आता. अजून 2 वर्षाला रिटायर्ड होत होत ते वकील- लिहिलं नाही देवानं. अगदी अगदी. ते लिहिलं असलं तर आता तुम्ही येऊन भेटला नसता, भेटला नसता. सांगितलं नसतं. अगदी. दैविकत काय असतं ते कळणार नाही. कळणार नाही. आम्ही काय काय तरी मी स्वप्न बघत आई असतो. तुम्हाला सांगतो, नवोदयला 3 वेळा मी सिलेक्ट होतो. नवोदयला हा. दिल्लीपर्यंत जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो, पण माझं सिलेक्शन झालं नाही. बघा माझ्या हातनं पुढचं हे कार्य व्हायचं होतं म्हणून ते देवानं तिथं काय ना ते काहीतरी मध्ये बोलायचं अडकवलं. आहे. आणि जन्मल्यापासून प्रत्येक क्षणाचं काय काय घडावं ते त्यांनी लिहिलेलं लिहिलेलं असतं. असतं. ह्या वेळेला आता भर उन्हामध्ये येऊन त्याचं चरित्र ऐकावं हा हा हा. अमुक दिवशी म्हणून लिहिलं असतं ते. लिहिलेलंच आहे. आणि आई मला सांगतो, तुम्हाला तिथं वकील नोकरी मिळाली नाही. नाही अशा प्रत्येक जणांच्यात, कित्येक जणांच्यात असे अनुभव कित्येक जणांना येत असतील. असतात त्यावेळी त्याने खचून जायचं नाही. काहीतरी पुढे चांगलं होणार असतंय, मार्ग शोधायचा. चांगलं असतंय म्हणून तरी काय ते तू- झालं असतं. हे तुझंच बाबा, तूच दिला नाही. तूच दिला. कुठं मार्ग लावता अगदी, अगदी, दाखवून अगदी, देतो. दाखवून द्या. मग त्याला त्याच्यावरच भार घालायचा. म्हणजे हार आले तरी त्याच्यावर भार घातला. हा त्यांनी एक वाट दाखवून इथं करतळी आवळा म्हणून म्हणतात तसं इथं त्यानं उचलून घेते देवाला. हा हा म्हणूनच ते कृष्णाने काय सांगितलं माहितीये हा काय? हा अनन्यास चिंतयंतो माम हे जना परिपास्यते हा. तेषाभियुक्तानाम योगक्षेम वाहम्य म्हणून कशाला क्या सांगितलं बात त्याने? आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा म्हणजे त्याचं काय, प्रत्येक क्षण तुझा आहे. हा खाण्याचं जेवण, हा प्यायचं पाणी हा आणि काय ठेवायचं पाऊल, हा हा गोष्टी हा प्रत्येक दिवसाचं तुझंच आहे बाबा. म्हणून कोण माझ्यावर विश्वास ठेवलेत हा हा. त्यांचा योगक्षेम माझ्यावर आहे म्हणून सांगते. बर बर. त्याला दुःख झालं तर मला दुःख होते. अरे बाप. त्यांचा क्षेम युगयुगांतर मीच करणार. बर. माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. अनन्य म्हणजे सगळं तुझंच आहे, हा ह्याला अनन्य म्हणतात. बर बर. अनन्य म्हणजे हे सगळं तुझंच तुझंच आहे. आहे, तुझंच आहे. आज दिलेलं खाणं बी तुझंच, हा, हा. शिवी दिला नाही हा. मग हे बी तुलाच पोचू दे. अगदी बाप. आणि मला सन्मान केलं नाही हा हेही हे तुला, तुलाच पोहोचू दे. त्याला अनन्य भाव. अनन्य भाव. तसं आम्हाला राहायला पाहिजे, असतात. आम्हाला राहायची गरज आहे हे आम्हाला. बघा असतात काही लोक हा विभूती लावून घडावर मोठं मोठं रुद्राक्ष घालून भगवा घालून इकडे बुचडा वाढून ते काय आडंबर असं होतं, ढोंगी होत. अगदी अगदी अगदी. आत्मामध्ये असायला पाहिजे साधुत्व. आत्मामध्ये असायला साधू. वेशभूषण आवडत नाहीत देवाना. मी आई तुम्हाला सांगतो, बसवानी मंदिरात गेलो होतो. इथं निंगापूर रोडवरचे ठिकाण आम्ही बघत फिरालोय आणि बसवानी मंदिर राहिलेलं. त्या बसवानी मंदिरमध्ये गेल्यानंतर तिथले अध्यक्ष मला भेटले. ते काय, ते लिंगायतांचे. ते म्हणाले मला काय, तुम्ही जे शिंपी, तुम्ही वशिष्ठ गोत्र वशिष्ठ गोत्र. मग ते काय म्हणाले मला, वंशाचे. हा ते काय म्हणाले मला की मुळे महाराज बी शिंपेचे. हा शिंपी. 2 मिनिटं आहे का? मुळे पोरे सगळे ते. तर ते काय आई शिंपी. आई ते काय म्हणाले मला, ते बसवानी महाराजच्या मंदिराचे अध्यक्ष होते आमच्या. बसवण म्हणजे बघा सामान्य ते लिंगायत. मग ते म्हणाले आमच्या लिंगायताचे गुरु असतात. गुरु काय करतात, मोठ्या मोठ्या मठात राहतात. मोठ्या मोठ्या मठात राहतात. ह्या साईडला आमदार असतोय, ह्या साईडला खासदार असतोय. फिरायला एक मस्तपैकी चांगली एसीची गाडी असते. काय गाडीमध्ये आलं तर त्यांना आजा आले आजोबा आले. हा मग ते एवढं खुळीच म्हणतात. आता माझा अवतार कसा आहे ते बरोबर आहे की. म्हणून मग ते काय म्हणाले मला, तुम्ही जे करायला हे खरं धर्मकार्य आहे असं त्यांनी मला म्हणाले. म्हणून तुमचं सुद्धा आता हे जे काय तुमचं वर्ण साधूचं कसं दिसतं, वरून दिसत नाही साधू कधी. आम्ही त्या असायला पाहिजे. आम्ही त्या गुरूंना विचारलं, ते लावलं तर नाही खरं, आम्ही त्या गुरूंना विचारलं आहे की साधू आम्हाला गुरु करून घ्यायचा आहे, गुरु कसा ओळखायचा. तर गुरुचं कसं असतंय, साधी तुमच्यासारखी राहणीमान असते. कोणीही शरण बघा तुम्ही साधे जगून खुळच त्यांनी समाधी झाल्यानंतर त्यांच्या नावानं आम्ही खीर खायचो. अगदी बरोबर. ज्ञानेश्वरी काय असल्या वेळी त्यानं कोण 2 तुकडा भाकरी दिलं नाही. आता बघा त्याच्या नावावरनं कसं चाललंय. अगदी अगदी अगदी. जिवंत असताना त्या 4 पोरांना कोण कोणी दिलं नाही, कोणी दिलं नाही. खरंय जेवायला घातलं नाही, दरवाज घालून घेतलाय. खरंय. मग आता भरपूर करतात. नंतर नावावरनं खायचं आम्ही पोळी. नंतर करून उपयोग काय, जिवंत असताना त्यांना कोणीही मान्यता देत कोणी मान्यता देत नाही. खरंय नंतरच मान्यता इथंच आहेत बघा हे शेजारीच हे गावचे कोण विचारतात का बघा मला गोष्टी करत नाही म्हणून जातात बाईकवर. 1000 वेळा नाही. आई काय सांगतो, आई सांगतो कसं असते ते? आई सांगताय काय सांगताय का,
काय असते माहिती आहे, दिव्याखाली नेहमी अंधार असतो. अंधाराच काय? उजेड कुठं पडतोय उजेड लांब पडतोय. मग ते लय आता आम्ही जाणतोय, आम्हाला माहित आहे सगळं. ते म्हणीच आहे, म्हणीच गोष्ट म्हणच गोष्ट आहे ती. आमच्या इथं मामांचं सुद्धा तसंच आहे. हा. मामांच्या जेवढं खायचं जाणत नाही तेवढं मला लांब जाणतं. नाही जिवंत असताना कोणतं की खुळा खुळा जरा त्याचं काय ऐकता म्हणत होती बायकोच निघत आहे ते असं. बायकोच म्हणत होती माहिती आहे तुम्हाला, त्याला बी बायकोच म्हणत होती आईच म्हणजे जरा त्या खुळ्याचं काय ऐकता ये इकडं म्हणून त्याला ते रेषा घातलेलं पली ओलांडला आणि पोटातलं पडलं ते मला त्याच्या बायकोचं मामाच्या बायकोचं. मामाची बायको ऐकली नाही नवऱ्याची गोष्ट. का? हा तसं असतंय ते ऐकत नाहीत. तुम्ही आई वाचन काय करताय, तुम्ही वाचन काय करताय, काय काय वाचताय तुम्ही, म्हणजे सगळ्या गोष्टी वाचतात, काय काय सगळं सांगा. महाभारत रामायण मग भगवद्गीता तर रोजच एक तुम्ही आई आता तुमचे 58 वर्ष म्हणताय तुम्ही, 58 वर्ष झाले, तुम्ही गुरु करून घेतलाय काय, नाही म्हणजे वारीच आहे आमचं पांडुरंगचं काय वारी घेतलं तेच वारीवर तेच वारीवर करताय. ते दीक्षा घेऊन ते आडंबर आम्हाला आवडत नाही ते आवडत नाही. पांडुरंगाची वारी कुठली वारी आहे वारी तुमची, कार्तिक वारी कार्तिक वारी, आमचं कुलगुरू कुलगुरू पांडुरंग शिंपी पांडुरंग. लोकांना हा हा शिंपी लोकांचा कुलगुरू, अगदी कुलगुरू बरोबर. पांडुरंग अगदी. घरची देवी यल्लम्मा आणि आमचं गोत्र वशिष्ठ वंशाचे आम्ही. गोत्र वशिष्ठ आहे वशिष्ठ तुमचं. वशिष्ठ वंश. वैशिष्ट्य गोत्राचे. हा, वैशिष्ट नव्हे वशिष्ठ. वशिष्ठ चांगलं वशिष्ठ वैशिष्ट्य. तुम्ही काय आता तुम्ही वाळू मामांचे वंशस्थ होय. तसं आम्ही वशिष्ठ वशिष्ठाच्या घराण्यातलं. घराण्यात वशिष्ठ घराण्यात वंशज आहे तुम्ही हा वशिष्ठ. वंश आई मला सांगा, आता तुम्हाला किती प्रश्न विचारू ना, किती काय करू ना, किती काय करू असं वाटायला मला. हा. कारण का हे वशिष्ठ ऋषींचं त्यांच्यापासून मामांचं जे काय सुरू झालं, मामांचं दत्तांच्यापासून सुरू झालंय. तुम्ही नव्हता मगाशी ऐकताना. मामांचे गुरु मुळे महाराज, मुळे महाराजांचे गुरु मौने महाराज. असं मौने महाराज हे करत नृसिंह सरस्वती स्वामी गुरु कोण, दत्तात्रय. दत्तात्रयांचे गुरु अत्रे ऋषी. म्हणजे मामांचं गुरु कुठून इथून सुरू होते, इथूनच वशिष्ठ ऋषी किंवा वशिष्ठ ऋषी पासून सुरू होते. म्हणून आम्ही दत्तांच्या जन्मस्थानला सुद्धा आम्ही जाऊन आलो, यवतमाळला. कुठं ते यवतमाळ दत्त शिखर म्हणून कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं? यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्हा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये. माळाच आहे ते. आणि आई तिथं गेलो का, कारण मामांचे जे काय सुरू झालंय ते अत्रे ऋषींच्या पासून, हो. दत्तांच्या पासून सुरू झालंय. म्हणून तिथं ती जागा जन्मलंय, जिथं जन्मलंय ते अनुसूयांनी बाळ करून हा ती जागा बघा, ती जागा, ती म्हणजे जागा. काय होतं एक दिवस स्वर्गलोकामध्ये त्रिमूर्ती असतात, हा ती महापतिव्रत आहे म्हणतात. हे पार्वती लक्ष्मी सर्व ती भांडायला लागतात. हा. आम्ही पतिव्रता नव्हे काय म्हणतात त्याने. हा. तसं म्हणू नका, तुम्ही भांडायचं चूक होते म्हणताय नारदाना. नाही आम्ही तिला परीक्षा करतो म्हणून तिच्या जवळ जाऊन ए तू आम्हाला नागडं जेवायला घालायला पाहिजे. ए काय बाबा परीक्षा तुझं तूच आणला म्हणून त्यांनी ती काय केली, नवराचे पाय धुवून त्या पाणी त्याला असं शिंपडलं, ते बाळ होऊन टाकलं आणि पाजवली. ते त्रिमूर्ती झाले बघा. आणि त्यांना कठीण झालं बायकांना आपल्या नवऱ्यांना शोधून आणायचं, बाळांना शोधून घ्यायचं कठीण गावलं नाही, माहिती झालं. तिन्ही एकच नमुने आहेत. एक नमुन्याची सांगितलं बाळ झाली. नारदांनी, तुम्ही असं शोधून घ्या. लावलेला ब्रह्म, हा असं लावलेला विष्णू विष्णू. आणि असं लावलेला महेश. ते ओळखून बाळाला उचलून घेतात. आई आणि तुम्ही सांगितला जमदग्न ऋषी, जमदग्न ऋषींचे वडील विश्वामित्र, वशिष्ठ ऋषी. जमदग्न ऋषींचे वडील वशिष्ठ ऋषी. म्हणजे ही परंपरा सुद्धा तिकडनं चाललेली आहे. म्हणजे यवतमाळच्या तिथनंच हे ब्रह्म मानस पुत्र आहेत ते, उर्वशींच्या पोटानं जन्मलेले. अग्नी ऋषी, अग्नीचे त्याने अग्निदेवापासून जन्मलेले आहेत. अग्निदेवापासून अग्नीचा पुत्र होय, हो, उर्वशीपासून. हा हा वायुपुत्र उर्वशीचा हनुमान, मुलगा उर्वशीचा मुलगा. रंभी उर्वशी मेणके ते 8 अष्टदिक्पालकांच्या बायका आहेत ना, हा हा हा. ते उर्वशी पोटात जन्मलेले. आम्ही अग्निदेवांचा मुलगा. आम्ही काय करायला आलोय, मामांची माहिती काढायला आलोय. आणि आम्हाला काय काय मिळाले काय बघा. काय मिळालं ते असते मिळायचं. याचा आहे बघ करतो तो लय माकडा आहे बघा, तो 200 रुपये मिळवलं नाही मला लोकरसाठी. लय माकडा आहे ना. गणपती आहे ना, तो लय माकडा आहे. आणि एक गोष्ट महत्वाचं, तो गणपती आहे ना 5,500 वर्षापूर्वी वशिष्ठ ऋषींनी आपल्या हातांनी कोरवलेलं गणपती आहे ते. होय, हो. परवा आम्हाला कसं माहित झालं म्हणजे ते नदीला जाऊन पडलं, तिकडे पडलेलं होतं. मान शोधायला लागलो कुठे देव पडले आमचं म्हणून. तिथं मिळालं गणपती. त्याच्या पाठीमागे आहे बघा ते लिहिलेलं आहे, गणपतीच्या पाठीमागे. तेव्हा कळालं आम्हाला गणपतीच्या मागे लिहिलेलं आहे. वशिष्ठ ऋषींचं आहे ते. होय काय? त्यांनी स्वतः आपल्या हाताने कलियुग आता येणार आहे, आम्ही इकडून निघणार आहे म्हणून ते गणपती स्थापन केलेलं आहे बघा ते गणपती. अरे बापरे, अरे बापरे.
असं आहे वसईस स्थळ वसईची असं जागा. आहे. मग आता तुमच्या आईंच्या आधी कोण होतं इथं? आमच्या आजोबा येत होते. आजोबा येत होते. आजोबा. तुमचं मूळ गाव आई? रामदुर्ग आमचं आजोबांचं गाव रामदुर्ग, नाही आमचं आईला दिलेलं रामदुर्ग. आईला दिलेलं गाव रामदुर्ग, आईचं माहेर गुळेसगुड म्हणून बदाम तालुक मध्ये. बदामी तालुका. बदाम तालुका. बदाम तालुक मग तेच तुमच्या बागलकोट बदाम. मग आजोबा तुमचे आजोबा येत होते म्हणजे तुमच्या आईंचे वडील येत होते का वडिलांचे वडील? वडिलांचे वडील. वडिलांचे वडील वडिलांचे वडील. म्हणजे तुमच्या रामदुर्गच्या घराची परंपरा हा आहे. हा हा